हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। गाय की सेवा कर जीवन जाय संवर। गाय की सेवा कर जीवन जाय संवर। मालेगाव शहरात जे अतिक्रमण मोहीम चाललेली आहे त्या अतिक्रमण मोहीमच्या माध्यमातून इथं जे अतिक्रमण बसलेलं आहे हे अतिक्रमण काढण्यात यावं। ही जी जागा आहे गोशाळेच्या मागच्या बाजूला आणि ATT आणि म्युन्सिपलला लागून असलेल्या नाल्यावरती जे बेकायदेशीर अतिक्रमण झालं आहे हे अतिक्रमण काढण्यासाठीचा आजचा हा प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे। याच्या आधी 2017मध्ये आपले मालेगावचे आमदार आणि मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हे जे अतिक्रमण झालेलं आहे नाल्यावरचं हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही सारखा पाठपुरावा केला, पण ते अतिक्रमण अजूनपर्यंत आत्तापर्यंत निघालेलं नाही आहे। तर आमची अशी मागणी होती गोशाळेच्या माध्यमातून हा जो नैसर्गिक नाला आहे हा पूर्णपणे ओपन करण्यात यावा, जेणेकरून जर भविष्यात मोठा जर पाऊस पडला तर पाणी निघणार कुठून। गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। आपल्या माध्यमातून मी हे निवेदन करणं इच्छितो की आपले जे आयुक्त आहेत त्यांनी या मॅटरमध्ये थोडं लक्ष घालून हा नाला पूर्णपणे मोकळा करण्यात यावा की जेणेकरून पाणी व्यवस्थित वाहील आणि इथे जमलेलं जे अतिक्रमण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राहिलंच नाही पाहिजे होतं, पण तरी आता त्याच्यात लक्ष घालून हे अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात यावं। व्रज जन मन सुखकारी राधे श्याम 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 राधे व्रज जन मन सुखकारी राधे श्याम श्याम श्याम। गोशाळेच्या पाठीमागे जो नाला आहे त्या नाल्यावर जे अतिक्रमण झाले ते अतिक्रमण न काढल्यास याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन व महानगरपालिका जबाबदार राहील आणि जर हे अतिक्रमण नाही काढल्यास तर शहरात मालेगाव शहरात भव्य दिव्य मोठं आंदोलन छेडण्यात येईल। याच्यासाठी आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर हे अतिक्रमण पण काढण्यात यावं। गाय की सेवा कर जीवन जाय संवर। गौशाला में जो अतिक्रमण किया हुआ है वो बहुत ही ख़राब है। ये अतिक्रमण निकलना चाहिए तुरंत, इसलिए क्या है अतिक्रमण यहाँ पर नहीं होना चाहिए गौशाला के पास। गौशाला पांजरापोल संस्था मालेगांव के बाजू में जो गंदा नाला है तो इसका अतिक्रमण तुरंत प्रभाव से निकालना चाहिए। यहाँ पर बुलडोजर चलना चाहिए, इसको तुरंत खाली करना चाहिए। हमारी ये मांगनी है, मंत्री महोदय से भी है और यहाँ के आयुक्त से भी है। यहाँ हमारे पास 500 के पास गाय है, चारा है और है, तो यहाँ दुर्घटना का वो डर रहता है। तो आपके माध्यम से हमारा निवेदन है कि ये नाले का जो भी अतिक्रमण इन्होंने बैठा रखा है इसको तुरंत प्रभाव से यहाँ बुलडोजर कार्रवाई होनी चाहिए और ये खाली होना चाहिए। अगर ये खाली नहीं किया तो हम बहुत बड़ा आंदोलन करेंगे, आमरण उपोषण करेंगे। गाय की सेवा कर जीवन जाय संवर। 23/4/2017 रोजी आम्ही मंत्रालयात सुभाषजी भामरेंच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनावर त्यांनी शेरा मारलेला होता महानगरपालिकेच्या आयुक्तांना की हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं, पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आमचं मंत्री महोदय साहेबांना, भुसे साहेबांना आणि नगरपालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे, हा जो शेरा मुख्यमंत्री साहेबांनी मारलेला होता या शेऱ्यावरती तात्काळ कारवाई करून आणि हे अतिक्रमण काढावे अशी नम्र विनंती गोशाळेच्या माध्यमातून मी करीत आहे। व्रज जन मन सुखकारी राधे श्याम 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 राधे व्रज जन मन सुखकारी राधे श्याम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। येत्या आठवड्यात मुख्यमंत्री महोदय आणि दोघं उपमुख्यमंत्री महोदय नाशिकला सिंहस्थाच्या कामांच्या पाणीसाठी आणि काही कामांच्या उद्घाटनासाठी नाशिक येणार आहे। तर श्री दादासाहेब भुसेंच्या माध्यमातून आम्ही CM साहेबांची भेट घेऊन आणि त्यांना निवेदन देणार आहे की हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं म्हणून। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। महापालिकेत इस्लाम पार्टीची सत्ता आहे आणि त्यांनी महापौर बसतात खूप छान नियोजन अतिक्रमण काढण्यासाठीचे मोहीम शहरात राबवलेली आहे। आमची त्यांना एक विनंती असेल आणि आव्हान असेल, हे जे अतिक्रमण बसलेलं आहे याच्याकडे पण लक्ष देऊन हे अतिक्रमण त्यांनी काढावं। हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज।